सकाळचा आपला जो नाश्ता राहते, आपण विविध ठिकाणी जात असतो। आज आम्ही मुलीमध्ये एक छोटासा सेटअप आहे आणि घरगुती नाश्त्याचा आस्वाद त्यांच्याकडे भेटत असते। सकाळी मी फिरताना त्यांच्याकडे मोठा आस्वाद वास आला, पण आता त्यांच्याकडे नाश्ता करण्यासाठी आलं। फक्त पोहा आपल्याला भेटला, त्यांच्याकडे भजे आणि त्यांचा घरगुती रस्सा असा भेटत असतो। आणि हे सेटअप आपल्या TVS शोरूमच्या जवळ समोरच लागलेला आहे आणि त्याचा आज आपण पोह्याचा आस्वाद घेणारच आहोत। सोबत भजी आहे आणि खूप सारे जनसामान्य इथे येऊन खात असतात। मूलवासियांना मी विनंती करतो की आपण मोठ्या हॉटेलमध्ये जातो, पण आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। तर चला जाऊया। आता आपण सूर्यदास दुर्गे यांच्या दुकानात आले आहे। काका आहेत आणि खूप दिवसापासून त्यांचा इथे छोटासा सेटअप आहे घरगुती, जास्त काही मोठा नाही। आणि आत्ता पहिल्यांदा आम्ही तर त्याचा आस्वाद इथं घेणारच आहे। आमच्यासाठी भजी तयार आहे, त्यांच्याकडे पोहे पण भेटत असतात। जास्त मसाले नसतात रस्त्यामध्ये आणि सगळं हे घरगुती असते। त्यांच्यासोबत त्यांच्या सहपत्नी पण असतात, ते त्यांना मदत करू लागतात। आज ते भजे काढताना आम्हाला पहिल्यांदा दिसले, पण ते सगळे भांडे पेपर कापताना दिसत आहे आणि हा सगळा त्यांचा सेटअप आहे। तर मी मूलवासी किंवा चंद्रपूर सगळे माझे जे फॅन्स फॉलोअर आहेत त्यांना विनंती करतो की आपण अवश्य एकदा दुर्गे गायच्या याला आपण भज्याचा आस्वाद घेत आहे आणि गरम गरम भजी आता सकाळचे निघले आहे। आणि यांची जी स्पेशालिटी आहे ते पुरी भाजी आहे। पुरी भाजीचा सध्या वेळ आहे बनवण्यासाठी, त्याचा पण आपण आस्वाद घेणार आहे। पण सकाळी आपण मटकी असेल, मटकी पोहा असेल, स्पेशल पोहा आपण तो खाऊ शकता आणि सोबत गरम भजे पण घेऊ शकता। त्याच्यासोबत आता थंडी पडत आहे तर गरम चहाचा स्वाद पण आपण ते घेऊ शकता। पटेल मोटर्स जो जुना TVS शोरूम आहे त्याच्यासमोरच आहे, म्हणजे शिव किराणावाल्यांच्या घरासमोर एकदम छोटासा सेटअप आहे। तर एकदा आपण या आणि आपण थोड्या वेळानंतर पुढचा पण आस्वाद घेऊ।